वकील, प्राध्यापक, आमदार, खासदार ते मंत्री असा झंझावाती प्रवास करणारे अत्यंत कार्यकुशल आणि राजकारणातील एक दिलखुलास व्यक्तिमत्व गोविंदराव अधिक यांचं शनिवारी मध्यरात्री अल्पशा आजाराने निधन झालं. ते 76 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी पुष्पाताई, पुत्र अविनाश, कन्या सुजाता, अनुराधा, अंजली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. श्रीरामपूरचे भूमिपुत्र गोविंदराव अधिक यांच्या निधनानं जिल्ह्याच्या राजकारणात पोकळी निर्माण झाली आहे. कठीण प्रसंगी मदतीला धावून येणारा मित्र गमावल्याची भावना साथीदारांनी व्यक्त केली. समाजाचं फार मोठं नुकसान झालं. त्याचबरोबर विशेषतः कष्टकरी जी जनता आहे, कामगार आणि शेतकरी यांच्या प्रश्नामध्ये अतिशय आत्मीयतेनं लक्ष घालणारा अशा प्रकारचा एक नेता जो आहे, आपण आज त्याला मुकलेलो आहोत. मी बऱ्याच वर्षापासून त्यांची माझी ओळख तर होतीच. काम करण्याची पद्धती अतिशय चांगली होती, प्रेमळ होती आणि संघटन कौशल्य अतिशय मोठ्या प्रमाणावर त्यांचं होतं. आणि म्हणून एस टी कामगारांची युनियन बांधणं, इंटकचं नेतृत्व करणं आणि त्याचबरोबर शेती आणि शेतकरी या प्रश्नामध्ये जे कृषक समाजाची जे स्थापना करून त्यांनी अनेक प्रश्नावर ज्या वाचा फोडलेली आहे. आणि ज्या वेळेला ते मग ते विधिमंडळात असतील, मंत्री म्हणून असतील किंवा खासदार म्हणून राज्यसभेत असतील, अशा वेळा त्यांनी या दोन प्रश्नांवर जास्तीत जास्त जे आहे भाष्य केलं. या जिल्ह्याच्या जडणघडणीमध्ये अतिशय महत्त्वाचं स्थान त्यांचं होतं. उत्तुंग असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं, प्रभावी व्यक्तिमत्व होतं. त्यांच्या जाण्यानं श्रीरामपूर नव्हे, नगर महाराष्ट्रामध्येच खऱ्या अर्थानं ही पोकळी कधीही भरून निघणार नाही अशा स्वरूपाचं सर्वांना दुःख झालं आहे. मी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो की त्यांच्या कुटुंबियासह सर्व कार्यकर्त्यांना या दुःखाच्या डोंगरामधून बाहेर येण्यासाठी परमेश्वरांनी शक्ती, बुद्धी, सामर्थ्य द्यावं अशी मी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. या प्रसंगाला सामोरं जावं लागेल असं आपल्याला कोणाला वाटलं नव्हतं. 1939 सालचा जन्म, 74-75 वर्षाचं वय आणि आयुष्यभर समाजासाठी काम करत राहणारा एक कार्यकर्ता, नेता म्हणून अधिक साहेबांची आपल्याला सगळ्यांना ओळख. मी अधिक साहेबांना पहिल्यांदा पाहिलं ते 1978-79 साली, ज्या वेळेला ते राज्याचे पाटबंधारे मंत्री होते पुण्यामध्ये. संपूर्ण विखे पाटील कुटुंबियांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या निधनामुळे श्रीरामपूर शहर बंद ठेवण्यात आलं. अशोकनगर येथील रामराव अधिक पब्लिक स्कूल येथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कारही करण्यात आले. यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, माजी खासदार प्रसाद तनपुरे, आमदार विजय औटी, भाऊसाहेब कांबळे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाने, माजी आमदार पांडुरंग अभंग, पणन मंडळाचे संचालक दीपक पठारे, सचिन गुजर, अंजुम शेख, उबेद शेख आदी मान्यवर उपस्थित होते. स्वर्गीय गोविंदराव अधिकांचे चिरंजीव अविनाश अधिक यांनी पार्थिवाला मुखाग्नी दिला. पोलिसांनी बंदुकीतून हवेत 3 फैरी झाडून अधिकांना मानवंदना दिली. गृहराज्यमंत्री प्राध्यापक राम शिंदे, विधान परिषदेचे माजी सभापती दिलीप वळसे, माजी मंत्री मधुकरराव पिचड, आमदार शिवाजीराव कर्डिले, आमदार स्नेहलता कोल्हे, आमदार डॉक्टर सुधीर तांबे, जयप्रकाश छाजेड, अण्णासाहेब म्हस्के, बबनराव पाचपुते, भाऊसाहेब चिकटगावकर, भानुदास मुरकुटे, भाऊसाहेब वागचौरे, डॉक्टर सुजय विखे, आशुतोष काळे, आमदार भाऊसाहेब कांबळे आदींचीही श्रद्धांजलीपर भाषणं झाली. यावेळी DM कांबळे, डॉक्टर राजेंद्र पिपाडा, संगमनेरच्या नगराध्यक्षा डॉक्टर दुर्गाताई तांबे, काँग्रेसचे सरचिटणीस संजय यादव, माजी आमदार दौलतराव पवार, जिल्हाधिकारी अनिल कवडे, पोलीस प्रमुख सौरभ त्रिपाठी यांच्यासह हजारो नागरिक उपस्थित होते. C24 साठी शैलेश त्रिभुवन, श्रीरामपूर.